आम्ही चाललो आता दिवा महोत्सव बघायला. तर चला तर मग बघूया आता दिवा महोत्सवमध्ये काय काय आहे. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही पोहोचलो आहे, हा गेट आहे. आणि इथे मला न आवडलेली गोष्ट म्हणजे इथे तिकीट होती. एवढे आम्ही कोकण महोत्सव वगैरे फिरलो, डोंबिवलीला वगैरे, तर कुठेच तिकीट नसायचे, पण इथे तिकीट होती आणि खूप चेंगराचेंगरी होती तिकीटमुळे. कशीबशी तिकीट काढून आम्ही आता आतमध्ये आलो आहे. तर आता इथे बघा, इथे खाद्याचे सगळे स्टॉल्स होते आणि एवढी गर्दी, तुफान गर्दी होती. असं वाटत होतं की रिटर्न जावं. राईड्सला तर आम्ही बघितली तर खूपच गर्दी दिसते इथे तर राईड्सला. खाण्याचे वेगवेगळे सगळे स्टॉल होते. स्नॅक्स कॉर्नर होतं, जेवण होतं, परत आईस्क्रीम होते, सगळं होतं, पापड चाट होतं. तर खूप छान छान स्टॉल्स होते इथे. तर बघून तर तोंडाला पाणी सुटत होतं. वेगळ्या प्रकारची लोणची, सगळं काय काय होतं इथे. चला तर अजून आपण थोडंसं फिरूया आणि बघूया अजून काय काय आहे ते. हा महोत्सव मात्र चारी बाजूंनी खचाखच भरला होता. सगळीकडे गर्दी होती, त्याच्यामुळे राईड्सला आम्ही गेलो नाही. तिथे नंबर लागलाच नसता. इथे बघा वेगळ्या प्रकारचे तवे दिसत आहेत आपल्याला. इथे मस्त मस्त फुगे होते. फुगे बघून रियांश तर खुश झालेला. त्याला तर फुगाच पाहिजे होता. त्याच्यासाठी बघा असा हात दाखवून एकदम हट्ट करत होता. भजन पण चालू होतं तिथे. नंतर आम्ही गेलो, इथे एक कार राईड दिसत होती म्हणून ते गर्दी नव्हती. रियांशला बसवलं, पण रियांश काय थोड्या वेळाने तिथे त्यात बसायला रेडी नव्हता. 100 रुपये राईडची फी होती. 2 राऊंड होते त्याचे.